संस्था आणि शिक्षक शिक्षक कर्मचारी यांच्यात समन्वय साधणारा व्यक्ती म्हणजे के.एन. चव्हाण। प्रतिकूल परिस्थितीत मात करीत सदैवाने मिळालेली नोकरी स्वतःला झुकून देत तब्बल 34 वर्षे 5 महिने 19 दिवस सेवा करून 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे लिपिक के.एन. चव्हाण हे होय। वसंतवाडी आष्टा कासरा तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद या तांड्यावर गरीब कुटुंबात जन्म झाला। आई वडिलांच्या सह 4 भावंड लहानांचे मोठे व शिक्षकासाठी जीवाचे रान केले। त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात झाले। पुढील शिक्षणासाठी लातूर येथील दयानंद कॉलेज येथे अनेक अडचणींना तोंड देत असताना आई वडिलांनी केलेली मेहनत यशस्वी झाली। त्यांचे एक भावाला उच्च पदावर अधिकारी सेवा करण्याची संधी मिळाली। या संधीचे सोने करीत असताना सर्वच क्षेत्रात मंडळीशी सलोख्याचे संबंध ठेवत यामध्ये मागासवर्गीय सेवा संघ संस्था अध्यक्ष मिठाराम राठोड यांच्याशी चर्चा झाली। आमच्या संस्थेत जागा रिक्त आहे, कोणी असेल तर पाठवा, कोणी कशाला, माझेच लहान भाऊ आहेत म्हटल्याबरोबर त्यांनी पाठवून द्या। माझ्या भावानेही ही आनंदाची बातमी सांगितली। उद्यापासून तुम्हाला एका शाळेवर कामाला लागायचे आहे। हा संदेश मिळाला, माझा आनंद गगनात मावेनासा झाला। कामाचा कुठलाही अनुभव नसताना 1990 मध्ये लिपिक म्हणून सेवा करण्याची संधी मला अध्यक्ष मिठाराम राठोड यांनी दिली। स्वर्गीय मिठाराम राठोड सचिव उषाताई मिठाराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखालील प्राचार्य वसंत रायनुळे सर, दगडू जाधव सध्याचे प्राचार्य प्रदीप राठोड, मुख्याध्यापक प्रवीण लवेकर यांच्या सतत सानिध्यात राहण्यामुळे संस्थेत व शाळेची कोणतीही कामे असतात ती केल्यामुळे अगदी अल्पावधीत संस्था एक विश्वास कर्मचारी म्हणून सेवानिवृत्तीपर्यंत काम करीत राहिलो। संस्थेचे असो या शाळेचे पूर्ण रेकॉर्ड तोंडपाठ ठेवणारा व कोणतीही तपासणी अधिकारी आले असतात हजर जबाबीपणे बोलणारा व्यक्ती म्हणजेच के.एन. चव्हाण हे होय। समाज जी प्रतिष्ठा आहे ते विसरू नका। आपल्या कर्तव्याशी प्रामाणिकपणे काम करीत राहा। त्यांच्या या मार्गदर्शनामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या। के.एन. चव्हाण फक्त एक कर्मचारी नव्हे तर क्रिकेट हा खेळ त्यांच्या आवडीचा असल्याने कामातून जसा वेळ मिळेल तसे मैदानावर उपस्थित राहायचे। तसेच आई वडिलांकडून मिळालेले आध्यात्मिक विचारांचा वारसा जसे वेळ मिळेल तसे कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या समाजाला प्रबोधन करीत असत। कुठलेही काम करीत असताना मोठेपणा कधीच घेतला नाही आणि जे चुकत असेल सुधारणा करा। या गोष्टीमुळे संस्थेचे सर्व कर्मचारी सोबत मैत्रीपूर्ण संबंध होते। शाळेबरोबरच कुटुंबात वेळ देऊन असल्याने कुटुंबाला ही आनंदाची वातावरण आहे। प्रदीर्घ सेवानंतर वयामानानुसार आपण सेवानिवृत्त होत आहोत। या पुढील आपले आयुष्य निरोगी व आनंदी राहावे हीच जगदंबा आई तुळजाभवानी चरणी